बॉर्डर. तुम्हाला सर्वांना भारत आणि पाकिस्तान अटारी वाघा बॉर्डर माहीत असेलच. दोन्ही देशांमध्ये लँड बॉर्डर क्रॉसिंग आणि व्यापारासाठी खूप महत्त्वाचं एकमात्र चेकपोस्ट आणि बॉर्डर क्रॉसिंग आहे. ही बॉर्डर अमृतसर शहरापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. अटारी बॉर्डर आपल्या परेड आणि रिट्रीट सेरेमनीसाठी जगप्रसिद्ध आहे. ही सेरेमनी बघण्यासाठी शेकडो लोक इथे येत असतात. तर ह्या परेडची सुरुवात 1959 साली झाली होती. बॉर्डरवर दररोज संध्याकाळी भारतीय सीमा सुरक्षा बल म्हणजेच BSF आणि पाकिस्तानचे रेंजर्स ड्रिल करतात आणि आपलं शक्ती प्रदर्शन करत असतात. सेरेमनीच्या शेवटला दोन्ही देशांचे झेंडे खाली उतरवले जातात. तर चला मित्रांनो, ही सेरेमनी आपण सुद्धा एन्जॉय करूया. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आणि मी आता आहे वाघा बॉर्डरला आणि माझ्यासमोर बघू शकता हा बघा इथे ध्वज आहे. तिथे आता जाणार होतो आपण वाघा बॉर्डरला. तर मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या एकदा धमाकेदार व्हिडिओ सोबत. आणि एकदम खतरनाक व्हिडिओ होणार आहे. बघा सर्व मंडळी मस्तपैकी बघू शकता व्हाईट टी शर्ट आहे. सर्वांनी मस्तपैकी एक मॅचिंग केली आहे. टी शर्ट बघू शकता खतरनाक असा आपण टी शर्ट सर्वांसाठी छापलं. जय. हा बघा हातावरती दाखवा. तर मित्रांनो हा बघा हातावरती आपण बघू शकता मस्त आपली मंडळाची टी शर्ट आहे. खास वाघा बॉर्डर साठी आपण छापलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही सफेद आहे पूर्ण आणि हातावरती आपल्या इंडियाचा फ्लॅग आहे. तर मित्रांनो खूप छान असे टी शर्ट मध्ये सर्वजण दिसतात. सर्वांनी टी शर्ट आपली घातली आहे. तर बघा इथे सुद्धा मंडळी काही मंडळी आपली तिकडे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी मजा येणार आहे. परेड सुद्धा बघायला भेटणार आहे आणि आपल्या भारतीय जवानांचा जोश सुद्धा बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि धमाकेदार व्हिडिओ होणार आहे. तर चला जाऊया आणि आपल्या देशाची शान जय. तर मित्रांनो चला फायनली आपण आता एंट्री करणार आहोत शाही किल्ला. वेलकम टू अटारी बॉर्डर. तर चला जाऊया एंट्री करूया आपण शाही किला की ताकद JCB अटारी बॉर्डर. आतमध्ये आपण लासा चेकपोस्ट पार केला आणि आतमध्ये आलोय आणि बघू शकता आपल्या समोर आपली भारताची शान आपला तिरंगा समोर एकदम ताठ मानेने झळकतोय. आणि बघा सर्व पलटण आपली. तर इथे सुद्धा आपल्याला स्टॅच्यू बघायला भेटतात काही. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सुद्धा इथे जे आपल्या सेवेसाठी तत्पर असते. नेहमी बघू शकता आपण आपल्या सेवेसाठी तत्पर असते ती BSF. बघा BSF चे जवान आपल्याला जागोजागी बघायला भेटतील इथे. आणि सुवर्ण जयंती द्वार. तर हा गेट आपल्याला एंट्री करायची आहे. इथे बघायला भेटतोय मित्रांनो फायनली हे बघा फायनली बघतोय आपण मित्रांनो वाघा बॉर्डर. फायनली पोहोचलोय आपण आणि बघू शकता हा भारताचा जोश, हा भारताचा नवीन युवक काय जय. मित्रांनो बघू शकता पूर्ण स्टेडियम भरलेलं आहे मित्रांनो. हा आहे भारत. बघू शकता मित्रांनो पूर्ण एकदम खचाखच ठरलेला आहे. हा बघा. तर मित्रांनो हजारो माणसं झाली आहेत. एक नंबर. भारत माता के. हे बघा मित्रांनो माता की जय. जय मातरम. मातरम जय. हे बघा सर्व मंडळी आपली इथे बसली फुल धमाल एकदम.
आणि ही वाघा बॉर्डर आपली अटारी बॉर्डर मित्रांनो पूर्ण बघू शकता खचाखच भरलेला आणि संपूर्ण आपला भारत जोश मध्ये इथे आहे आणि समोर बघू शकता समोर पूर्ण स्टेडियम खाली आहे काहीच मंडळी पाकिस्तानची आले पण आपला भारत देश ऑलवेज गोल बघू शकता आज तर आपला देश आहे बघूया मित्रांनो ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे
भारत माता की जय। आणि मित्रांनो खूप सुंदर खूप छान आणि भन्नाट एकदम धमाकेदार अशी परेड झाली आहे। आणि मित्रांनो आता आम्ही आलो म्युझियम बघण्यासाठी। म्युझियम मध्ये बघा इथे एरोप्लेन आपल्याला बघायला भेटतोय। आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही तुम्हाला इथे पूर्ण बॅरिकेड असा रेलिंग दिसत असेल तारांचा, तर त्याच्या त्या साईडला पाकिस्तान आहे, तर त्या साईडला आपल्याला जायचं नाही आहे। आणि बाकी सर्व मंडळी आपली बघा खूप खुश आहे, खूप सारे फोटो सुद्धा काढलेत। खूप जवान तर आपल्या BSFच्या जवानांसोबत खूप सारे फोटो सुद्धा काढलेत। आणि मित्रांनो चला आता आपण म्युझियम बघतोय। तर म्युझियम मध्ये हे बघा इथे आपल्याला एक चेकपोस्ट सुद्धा बघायला भेटते आहे। इथे आपल्याला एअरक्राफ्ट बघायला भेटते आहे इंडियन आर्मीचा। तर मित्रांनो आपण खूप छान असा वाघा बॉर्डरचा मित्रांनो अटारी बॉर्डरचा आपण खूप छान असा एक्सपिरियन्स घेतलाय। तर दादाला विचारूया, दादा तुला कसा वाटला हा एक्सपिरियन्स? हा एक्सपिरियन्स अनुभव सांगायचं झालं तर अजून पण अंगावर काटे येतात आहे। आणि मला वाटतं तेवढा जोश क्रिकेटच्या स्टेडियमवर येत नाही, तेवढं त्याच्याहून तिपटीने काय 100 पटीने जोश आपल्या अटारी वाघा बॉर्डरवर येतो। अजून पण अंगावर काटा येतात आणि खूप चांगला अनुभव, आपल्या सैनिकांची मेहनत आणि त्यांची रिट्रीट आपल्याला पाहायला भेटली। ही मला वाटतं कुठंच पाहायला भेटणार नाही, ती अटारी बॉर्डरवर आम्हाला पाहायला भेटली। खूपच आनंदित झालो आणि गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। मित्रांनो खरंच जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा अशी तुम्हाला परेड कुठेच बघायला भेटणार नाही। तर मित्रांनो आता आम्ही फायनली रूमवर आलोय आणि वाघा बॉर्डर फिरून झाल्यानंतर खूप सारा जोश बघितला असेल तुम्ही माझ्यामध्ये किंवा अजून सर्व काही आपली जेवढी भारतीय माणसं होती, पब्लिक होती, त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये खूप सारा जोश होता। खूप एन्जॉय केलंय आणि अविस्मरणीय असा क्षण आम्ही टिपलाय।
तर मित्रांनो आज किरण दा निलेशचा बर्थडे तर सेलिब्रेटिंग करतोय आपण. हे बघा सर्वजण इथे मंडळी आपली सर्वजण येत आहेत. इथे केक सुद्धा घेऊन आलोय आपण. 2 केक घेऊन आलोय बघा. चला आता बर्थडेला सुरुवात करूया आपण. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर निलेश. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर किरण. हॅपी बर्थडे टू यू. एकमेकांना बरोबर बार बार दिले गाय. हॅपी बर्थडे टू यू किरण निलेश. हॅपी बर्थडे टू यू किरण निलेश. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे पिकनिक मध्ये खेळीमेळीच्या वातावरणात 9 दिवस घालवले. मी माझ्यातर्फे ज्यांना कोणाला मी वेडवाकडे बोललो असेल तर मी त्यांची माफी मागतो. पिकनिकमध्ये मागे भरपूर मेहनत असते, भरपूर प्लॅनिंग्स असतात आणि ह्या वर्षी आपण ह्या पिकनिकमध्ये ज्यांनी सहकार्य केलं, अनमोल असं काम केलं किंवा त्यांनी मेहनत घेतलं, योगदान दिलं, त्यांचा सत्कार किंवा त्यांच्या मेहनतीला आपण दाद दिलीच पाहिजे. त्यासाठी आज छोटेखानी सत्कार आहे. या पिकनिकमधले 10 जण आपण असे निवडले की त्यांना आपण ह्या वर्षीच्या योगदानाबद्दल किंवा त्यांच्या मेहनतीबद्दल 10 जणांना गौरवणार आहोत. त्या 10 जणांमध्ये अनेक नावं चर्चेत होती, पण काही नावं त्यांच्या कृत्यामुळे, त्यांच्या वर्तनामुळे मागे पडली. आणि त्या 10 जणांमध्ये पहिलं नाव जातोय ते प्रतीक वाघे याला. मी निलेश कोळी याला विनंती करेन त्यांनी त्याच्या शुभ हस्ते त्याचा सत्कार करायचा. दुसरं नाव आहे कुणाल रघुवीर. आपल्यातले सिनियर जयदास कालपाटीला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते हे वितरित करायचे आहे. असा तिसरं नाव आहे कार्तिक पावसे. कार्तिक कुठे आहे? जगदीश कालेकराला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते हे वितरित करायचे. चौथं नाव आहे सिद्धेश कुलाबकर. विनायक वाघेला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते वितरित करायचं. आणि 5वं नाव आहे निलेश पाटील. मी निलेश पालेकराला विनंती करतो की त्याच्या शुभ हस्ते त्याला वितरित करायचं. त्याच्यानंतर 6वं नाव जातं, नाव आहे जीवन दोरगुळकर. मी केतन वाघेला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते कॅप वितरित करायचे. दुसरं नाव आहे दर्शन पावसे. मी मनोहर गुलाबकराला विनंती करतो की त्यांनी त्याचे शुभ हस्ते कॅप प्रदान करायचे. तिसरं नाव जातं आहे आपल्यामध्ये, आपण सगळे मराठी आहोत पण याच्यामध्ये आपल्यामध्ये आपल्या प्रांताचं नसून पण आपल्या सर्वांबरोबर आपल्या प्रमाणे वागणारा किंवा आपल्यात मिळून मिसळून राहणारा लक्ष्मण. यानंतर
त्यानंतरचं जातं प्रथमेश पाटील कृष्णा आणि किरण याला विनंती करतो की त्यांनी त्यांना यानंतर दहावं नाव आहे उदय खळे. मी मला विनंती करतो की धन्यवाद सगळ्यांचे. यावर्षीचा माझा पहिल्या पिकनिक तुमच्यासमोर तुमचे 2-3 पिकनिक झाले होते आणि यावर्षी मी तुमच्यासोबत आलो. खरंच खूप चांगलं वाटलं. सगळे नवीन मित्र भेटले, सगळे सिनियरकडनं नवीन शिकायला भेटलं. माझ्याकडचं जे काय होतं ते दुसऱ्यांना म्हणजे देता आलं आणि खूप चांगलं शिकलो की एकजूट कसं राहायचं, कामं कशी करायची. तर खरंच खूप अनुभव चांगला होता. असं वाटलं नाही की मी पहिल्यांदाच आलो ट्रिपला. पुढच्या वर्षी जमलो तर नक्की येईल. आणि मी मस्ती केली, कोणाला काय बोललो असेल तर दुखवू नका, कारण की तो माझा स्वभाव आहे. हां, तर कोणाला मस्ती झाली असती ती फक्त एवढ्या दिवसात पुरती होती आणि याच्यानंतर अजून तुमच्यासोबत असं चांगलं राहील. आणि धन्यवाद मला कॅब दिल्याबद्दल. आयोजन करण्यापासून ते पूर्णत्वास नेईपर्यंत कोणाचा महत्त्वाचा हात असेल तर ते आपल्या भरत असेल. तिकीट काढण्यापासून, तिकीट उपलब्धता हे बघण्यापासून, अगदी डेट सिलेक्ट करण्यापासून आणि पैसे जमा करण्यापासून दोन्ही कामं दादा आणि केतन हे दोघेही करत होते. तर मी दादाचे खूप आभार मानतो की दादाने आपल्याला मला वाटतं आपण महाराष्ट्र राज्यातच फिरत राहिलो असतो, पण त्याने आपल्याला दुसऱ्या राज्यात फिरवलं. जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि दादा, मी सर्वांच्या वतीने मी तुला दिलगिरी व्यक्त करतो की कोण काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. सर्वांच्या वतीने मी माफी मागतो. आणि हे ट्रिपचं मॅनेजमेंट अगदी खूपच छान झालेलं आहे. तसंच एक पाठीमागं नाव राहून गेलेलं आहे ते रत्नाकर तांडेल. त्याने आपल्याला लिस्ट बनवण्यापासून, बरोबर ना, रत्नाकर तांडेल यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. अगदी काय मॅनेजमेंट करण्यापासून रत्नाकरचाही मोलाचा वाटा आहे. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही या आपल्या पिकनिकमध्ये सहभागी झालात आणि खेळमेळीच्या वातावरणात आपली पिकनिक म्हणजे पूर्णत्वास नेण्यास तुमचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे तुमचेही आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.